तर मित्रांनो, इथूनच आपल्या चॅनलची सुरुवात झाली होती आणि जवळजवळ 6 महिने आपल्या चॅनलला कंप्लीट झालेत। 1 जानेवारीला मी हा चॅनल यूट्यूब चॅनल ओपन केला होता, चालू केला होता आणि जवळजवळ 10-15 व्हिडिओ लॉंग फॉर्म व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत आणि जवळजवळ 100 ते 150 व्हिडिओज हे शॉर्ट व्हिडिओज आहेत, म्हणजे व्लॉग्स आहेत जिमचे वगैरे। तर 6 महिने कंप्लीट झालेत आणि मी त्याच ठिकाणी परत आलोय जिथं आपली सुरुवात झाली होती, श्री अवधूत वन, श्री दत्तस्थान मठ। आणि इथेच तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हेच ते मंदिर जिथे मी पहिला माझा व्हिडिओ शूट केला होता, पहिल्या गोष्टी रेकॉर्ड केल्या होत्या। सो बऱ्याच गोष्टी मिस आउट झाल्या होत्या, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर केल्यात। तर पुढे जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल। तर अजून तरी चॅनलला सबस्क्राईब करून नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका। मी संकेत तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दत्त मंदिरचा तो पहिला व्लॉग माझा आयुष्यातला, यूट्यूब चॅनलचा पहिलाच व्लॉग, त्याच्यामुळे प्रॉपर अशी माहिती देता नाही आली मला त्या ब्लॉगमध्ये, कारण सगळ्याच गोष्टी नवीन होत्या, मी शिकत होतो। सो आताच देऊया, त्याच लोकेशनचा सेकंड ब्लॉग आहे आणि मला खूप मजा येते हा ब्लॉग करण्यासाठी, कारण पर्सनली खूप अटॅचमेंट्स आहेत तिथे। सो तो लोकेशन शेअर दाखवतो होता। मुंबईवरून येत आहे तर हा तुम्हाला पाली सोडल्यानंतर पुढे एक रोड लागेल, मुंबई गोवा हायवेज, पण पाली सोडल्यानंतर पुढे एक 7-8 किलोमीटरचा रस्ता आहे। तिथून तुम्ही पुढाला उतरल्यानंतर हा रोड दिसतोय, इथून तुम्हाला आतमध्ये सरळ तिथून जायचं आहे, तुम्हाला आता पुढे दाखवेनच। आणि जर तुम्ही लांजा मार्गे येत असाल, लांजा राजापूर मार्गे, तर हा ब्रिज वेराड उतरल्यानंतर हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरून तुम्ही खाली येऊ शकता। म्हणजे इथून खाली उतरलात, म्हणजे घाट उतरलात की हा ब्रिज लागेल, ब्रिजनंतर इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। सो हे लोकेशन आहे आणि हीच नदी जी तुम्ही आता बघताय, ही नदी तुम्हाला पुढे दत्त मंदिराजवळ मिळते, तुम्हाला तिथे बघायला मिळते। पाणी खूप फुल आहे, त्याच्यामुळे पण निसर्ग बघा, काय निसर्ग आहे, माहोल आहे एकदम। सध्या पाऊस थांबला आहे, त्याच्यामुळे मी बाहेर पडलो आहे ब्लॉग करण्यासाठी। सो चला पुढे भेटूया। हा बघा, हा तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवला, म्हणजे पाठीमागे बघितला की हा आहे तो हायवे आणि इथून तुम्ही आतमध्ये येता। इथं आल्यानंतर तुम्हाला जवळजवळ आतमध्ये ह्या रोडनेच जवळजवळ आतमध्ये 2 किलोमीटर जायचं आहे मिनिमम। आता तुम्हाला एक व्हिडिओवरती हा सीनवरती एक मॅप दिसेल, तेवढं अंतर असेल, मी आता मला कॅल्क्युलेट करता येत नाही, बट ते मॅपवरती दिसेल, तुम्हाला दाखवतो। हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन करा जगा मस्तीने। काय माहोल आहे यार, हे आमच्यासाठी काही नवीन आहे जसं म्हणा, बट हे चाललं आहे मोबाईलवरती वगैरे किंवा यूट्यूब सोशल मीडियावरती, गिनरी, पण हे आमच्यासाठी काही नवीन नाही। इथे आम्ही जगलो आहे, इथे वाढलो आहे, इथे संघर्ष केला आहे। सो चला, पाऊस किती हरामी आहे ना, मस्तपैकी चांगला व्हिडिओ वाढत होतो मी, आता तेवढा पाऊस आला आहे, काय फालतूगिरी। चलो जर्नी कंटिन्यू करते, अभी जर्नी इथली संपते इथे आल्यावरती। आणि हा तुम्हाला इथे गेट दिसतो, श्री क्षेत्र अवधूत वनस्वयंभू श्री क्षेत्र अवधूत स्वयंभू श्री दत्तस्थान मठ। आणि हा इथला निसर्ग, तुम्ही काही व्ह्यूज बघू शकता। या बोर्डवरती तुम्हाला काही माहिती मिळेल, ती तुम्ही निवांत वेळ घेऊन वाचा। आपण इथून आतमध्ये जातो, तुमच्या गाड्या काय असतील त्या इथून खाली तुम्हाला पार्किंगला जागा आहे आणि विदाऊट पार्किंग, म्हणजे पार्किंगची काही फीज वगैरे काही नाही आहे, काही चार्जेस नाही आहेत, सो फ्री पार्किंग। सो तुम्ही इथे गाडीला इथे लावू शकता, बघू शकता। आणि इथून ह्या साईडला मंदिराचा दिशेने आपण जातो, ठीक आहे। ज्यावेळी इथं उत्सव असतो ना, उत्सवाच्या वेळेला पूर्ण हे पटांगण भरलेलं असतं, पूर्ण ह्या डेकोरेशनने किंवा असेल पूर्ण रिकामी असतं, जेवणाची व्यवस्था वगैरे इकडे सगळी होते, हे बघा।
आणि मूळ मुद्दा काय, मी लास्ट टाईम एक गोष्ट विसरलो ती म्हणजे गरम पाण्याचा झरा तिथून उगमस्थान आहे गरम पाण्याचं, ते उगमस्थान मी तुम्हाला दाखवायला विसरलो होतो, ते आपण बघूया आता. एक नंबर. मी तुम्हाला दाखवत ऑलरेडी. सो फक्त पाण्याची पातळी वाढली आहे, निसर्ग तोच, वाईब तीच. तुम्हाला मी आता दाखवतोय इथली ग्रीनरी, वेगवेगळी फुलं झाडं. तर अशी वेगवेगळी नारळ वगैरे लावली तिथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आता. तर काजूची झाडं, नारळीची याची झाडं आणि वेगवेगळी फुलझाडं तुम्हाला तिथं बघायला मिळतात. आणि हीच एक इथली खासियत आहे, इथले आहे ते जपलं आहे आणि नवीन उभारण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण दत्त पादुका बघूया. थोडंसं तुम्हाला इथं सांभाळून यावं लागेल कारण घसरट आहे. आणि दत्त पादुका थोडंसं नदीच्या पाण्यामुळे थोडीशी घाण इकडे येते, पण ठीक आहे, नमस्कार करूया आपण. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलं नव्हते, त्याच्यामुळे भरपूर जणांच्या कमेंट आल्या की काय गोष्टी राहिल्यात किंवा गरम पाण्याचं कुंड ते तुम्हाला बघायचं होतं, ते तुम्हाला आता मी दाखवतो पुढे. मागच्या व्हिडिओमध्ये ह्या नदीचं पाण्याचं पात्र एकदम खाली होतं, आता तुम्ही पावसामुळे हे पूर्ण भरलेलं बघा असं. तर ही तिथली खासियत आहे. आणि दुसरी खासियत आहे ते गरम पाण्याचं कुंड. आता पडलं होतं. माझ्या पहिल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भरपूर असं होतं की गरम पाण्याचं कुंड तुम्ही दाखवलंच नाही, गरम पाण्याचा झरा तुम्ही दाखवला नाही. तर हेच ते कुंड आणि हाच तो झरा, इथेच झऱ्याचा उगम आहे. हे तुम्ही कुंड बघू शकता. हे बंद केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी आपण जाऊ शकत नाही, पण कालांतराने हे कुंडाचं बांधकाम इथल्या लोकांनी केलं, स्थानिक लोकांनी. आणि इथेही पूर्ण असं इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर गरम पाणी त्या गाईचे ते तुम्हाला मुख दिसेल, तिथून त्या मुखातून गरम पाणी पडतं. सध्या ते बंद केलं आहे काही कारणास्तव, त्याच्यामुळे तुम्हाला बघता येणार नाही, ह्या व्हिडिओमध्ये बघता येणार नाही. तुम्ही इथे व्हिजिट केलात तर उन्हाळ्यामध्ये किंवा तो साधारण डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे स्नान करायला मिळू शकतं. पायऱ्या बघतो तुम्हाला दाखवतो.
अशा पायऱ्या उतरायच्या, खाली यायचं. थोडंसं गाळ वगैरे साचलं आहे कारण पाऊस आहे त्याच्यामुळे. पण हे असं एकंदरीत. आणि या गाईच्या मुखातून गरम पाणी येतं एकंदरीत असं. तर हाच पॉईंट मागच्या व्हिडिओमध्ये राहिला होता, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये सेकंड व्हिडिओ मला स्पेशली ह्या लोकेशनसाठी, ह्या गोष्टीसाठी मला करायला लागला. ऑफकोर्स ते एक मिस्टेक होती माझ्याकडून, कारण पहिलाच व्हिडिओ, त्याच्यामुळे काही गोष्टी राहून गेल्या. बट कोई नाही. हे औदुंबराचं झाड आहे इथे, आणि ह्याला पण थोडंसं व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे. जुनी जाणती अशी माणसं म्हणतात की जिथं औदुंबराचं झाड असतं तिथे दत्तगुरूंचा वास असतो. तर तेच तसंच आहे, इथे दत्तगुरूंचा वास आहे. इथे तुम्हाला शांतता मिळेल, अनुभवायला मिळेल झाला आहे. कारण आज रविवार आहे आणि मला आज मुंबईला निघायचं आहे. पण गेले 3 दिवस मी गावी होतो, पण काही कारणास्तव व्हिडिओ करायला जमलं नाही आणि टाईमच मिळत होता, कारण बऱ्याच गोष्टी चालू होत्या, त्याच्यामुळे राहून गेला. बट चालेल, ठीक आहे.